मी लावणी ऐकायचो. अच्छा, म्हणजे तुमची इथे येण्याची पहिलीच वेळ असावी असं वाटतंय मला. हो, तुमच्या नावाची प्रसिद्धी ऐकली आणि तुमच्या लावणीचा आस्वाद घेण्याकरिता आतुर मनाने इथपर्यंत आलो. असं बघा ऐकायला साहेब तुमचा काहीतरी गैरसमज होतो. मी राधा नाही, सुंदर आहे सुंदर. नाव बदलवला म्हणून चेहरा बदलत नसतो. तू राधा आहेस, माझी राधा. तुम्हाला कोणी सांगितलं? मी राधा नाही, मी नाचून गाऊन लोकांचं मनोरंजन करणारी एक सुंदर आहे. तू माझी राधा आहेस. अगं तू माझी राधा आहेस. फक्त या मीची राधा. हा तुमचा गैरसमज होत आहे. तुम्हाला कितीदा सांगू मी राधा नाहीये नाहीये नाहीये. मी सुंदर आहे. साहेब तुमची राधा माझ्यासारखी दिसतो. राधा एक शब्द सुद्धा बोलायचं नाही. का केलीस असं? का केलीस? अगं मला सोडून या लावणी पडायची निवड का केलीस? का केलीस? मिस्टर अमित, असं काय आहे? असं काय आहे तुझ्यात म्हणून मी तुझ्याशी लग्न करावं? सारा आयुष्य तुझ्या त्या घरामध्ये रडत बसू. तूच बोलतेस हे? हो 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 मीच बोलते ते. नाही राधा, मी ठरवलंय मी एका कुणाची बनणार नाही. आणि तुझी अशी गुलामी करण्यापेक्षा मला स्वाभिमानाने जगायचंय, स्वतंत्रतेने जगायचंय आणि मला कलेचा वापर करायचा. मग तुला असं करायचं होतं तर माझ्याशी प्रेमाचं नाटक का केलं? का मला खोटी बुरड घातली? का केलं? मी जीवन जगत असताना कोणाचा तरी टाइमपास माझ्या सोबत असावं म्हणून मी केलं. नाही दादा, हे तू बोलत नाही. तुझ्यावर खरं तर कुणाचा तरी प्रेशर आहे, कोणती तरी मजुरी आहे तुझ्यावर. म्हणून माझं प्रेम अर्ध्यावर सोडून तुझ्या लावणी बळावर आलीस. अगं सांग ना राधा, सांग मला. अमित तुला अगोदरच सांगितलं ना माझ्यावर कोणाचा प्रेशर आहे ना कोणाचा दबाव. हा माझा स्वतःचा निर्णय आहे. नाही राधा नाही, हा तुझा निर्णय नाही. तू नक्की खोटी बोलतेस राधा. तुला आठवते कॉलेजमध्ये लावणीचा व गाण्याचा स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेचा बक्षीस वितरण होता आणि
आणि त्याच्याकडून तेव्हा तू बक्षीस स्वीकारा निरोप घेतली होती आणि त्यावेळी त्याने तुला धमकी दिली होती कदाचित हा त्याचा तर खेळ नसेल. सांग ना तुला, सांग सत्य काय ते सांग मला. हा कुणाचाही खेळ नाही, कुणाचाही खेळ नाही. हा माझा स्वतःचा निर्णय आहे. हा लावणी फळ माझा आहे आणि हा लावणी फळ माझा घर आहे, माझा संसार आहे. तू जाऊ शकतोस इथून. तू जाऊ शकतो. काय केलंस तू हे? तू दिलेले शब्द विसरलीस. कुठे गेले ते तुझे लग्नाचे वचन? कुठे गेल्या जगण्याचं स्वप्न? तुला आठवते आता तूच म्हणाली होतीस ना की आपण लग्न करू, राजा राणीचा सुखी संसार जगू. विसरलीस? मी तुझ्यावर मनापासून प्रेम केलंय आणि तू सुद्धा. पण सर्व एक मुजळ ठरलं. माझ्या पवित्र प्रेमाला पायधडी तुडवलं. काय केलं काय केलं काय केलं? आता माझ्या जीवनात उरला तरी काय? फक्त उरलाय तो वाळवंट आणि उरलाय तो फक्त आयुष्याचा घात करणारा काळा कुट्ट अंधार. आणि त्या अंधारात धडकणार आहे